महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर यांच्या वतीने खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप। खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी खेड तालुक्यातील कुळवंडी, ऐनवरे, गुणदे, शेलडी या गावातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। तसेच रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे आयनी गावातील कोरेगाव गावातील सर्व शाळेतील जवळजवळ 550 ते 600 विद्यार्थ्यांना दप्तर, पेन, पेन्सिल, वह्या असे साहित्य वाटप असा शैक्षणिक उपक्रम खेड तालुका रहिवासी मंच दिवा शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। संस्थेला आपल्या गावापर्यंत नेऊन सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच नेत्रदीपक कार्याची पोचपावती म्हणून कुळवंडी गावातील पदाधिकारी श्री संतोष दादा खोत निकम, विशाल निकम, सुधीर चोरगे, गुणदे गावामध्ये शिक्षणप्रेमी कृष्णकांत जंगम गुरुजी, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालय आयनीमधील सुपुत्र शाहीर रत्नाकर महाकाळबुवा यांचा विशेष गौरव करण्यात आला। पदाधिकारी रुपेश करजवकर, कल्पेश करजवकर तसेच कोरेगाव गावामध्ये विशाल विठोबा देवळे, आशिष बुरटे या मंडळींचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला। या प्रसंगी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश सहदेव निकम, सचिव श्री निलेश शांताराम पाटणे, खजिनदार श्री संदेश नथुराम कदम, कार्याध्यक्ष श्री संतोष दादा खोत निकम, प्रवक्ता श्री प्रवीण केशव उतेकर, उपाध्यक्ष श्री दीपक सदानंद उतेकर, सल्लागार ओंकार चाळके, मंगेश शेलार, शरद शिबे, विजय गोगावले, सहसचिव श्री विशाल विठोबा देवळे, सहखजिनदार श्री हरेश लाड, रोशन आंबरे, सहकार्याध्यक्ष श्री प्रवीण कदम, सहसंपर्क प्रमुख श्री अशोक कदम, कार्यालय प्रमुख श्री सुधीर निकम, श्री दयानंद पडवळ, कमिटी सदस्य श्री रुपेश करजवकर, श्री अमोल जाधव, श्री राकेश कदम, श्री विशाल निकम, श्री सुधीर चोरगे, आशिष बुरटे, ज्ञानेश्वर कदम, दिनेश पास्ते, कुमार सुयश निकम, कल्पेश करजवकर, दर्शन शेलार इत्यादी मंडळी उपस्थित होती। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव, सहतृप्ती भोईर, खेड।